नमस्कार लाडक्या बहिणींनो, पहिलेच आपण नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या हप्त्यामध्ये परेशान आहात आणि ज्यांना हप्ता आलेला आहे ते आनंदात आहात. परंतु हा व्हिडिओ हप्ता येणाऱ्यांसाठी आणि हप्ता न येणाऱ्यांसाठी दोन्हीसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आवडल्यास शेअर करा. लाडक्या बहिणींनो, पहिल्याच लाडक्या बहिणी आर्थिक संकटात असताना आता त्यांच्यावरती दुसरं संकटसुद्धा ओढावत आहे. आता ही बातमी काय तर काल एक ताई मला येऊन भेटल्या होत्या आणि त्यांना एक मी केवायसी करून देतो किंवा आपल्या आधार कार्डचे डिटेल्स सांगा या पद्धतीचा एक कॉल आला होता. बघा कॉल आपल्याला कसा येतो. अगोदर आपल्याला कॉल येतो आणि सांगतात की आपल्या लाडक्या बहिणीचे हप्ते पडलेत का. आपल्याला खूप प्रश्न विचारला जातो. जर आपण हो उत्तर दिलं तर आपला कॉल कट होतो. जर नाही माझ्या लाडक्या बहिणीचे हप्ते मिळाले नाही असं जर आपण त्यांना सांगितल्यानंतर त्यांचा रिप्लाय येतो की ठीक आहे, आम्ही व्हेरिफिकेशनसाठी आपला कॉल केलेला आहे, त्यामुळे आम्हाला तुम्हाला थोडी माहिती हवी आहे. तर ते आपलं नाव, पूर्ण नाव, आधार क्रमांक, त्याचे शेवटचे 4 डिजिट विचारून घेतात आणि पुन्हा 2 दिवसानंतर आपल्याला पुन्हा कॉल येतो आणि सांगितलं जातं की आम्ही या कार्यालयातून बोलत आहोत आणि आपला आधार क्रमांक शेवटचे 4 अंक हे आहेत, आपलं पूर्ण नाव हे आहे आणि इथे लाडकी बहिणीचे केवायसीमुळे आपलं पेमेंट पेंडिंग पडलेलं आहे, तर आम्ही ते सुरू करू इच्छितो, त्यामुळे आम्हाला OTP पाहिजे. अशा वेळेस लाडक्या बहिणी आपण OTP देऊ नका. आपण जर OTP दिला तर आपल्या खात्यातील जी रक्कम आहे ती रक्कमसुद्धा सायबर जे गुन्हेगार आहेत ते सायबर गुन्हेगार आपल्या खात्यातील रक्कम चोरून घेऊ शकतात किंवा ट्रान्सफर करून घेऊ शकतात. त्यामुळे आपल्याला कोणालाही फोनवरती OTP द्यायचा नाही आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. मग ज्यांनी पैसे आलेत त्यांनी सुद्धा द्यायचा नाही आहे, ज्यांचे पैसे आले नाहीत त्यांनी सुद्धा द्यायचा नाही आहे. जर आपल्याला असा इन्क्वायरीचा एखादा कॉल ऑफिसच्या माध्यमातून जर आलाच तर त्यांना ऑफिसचा ॲड्रेस विचारून घ्या. ॲड्रेस विचारल्याच्या नंतर ते संपूर्ण ॲड्रेस आणि कोणकोणते रिक्वायरमेंट डॉक्युमेंट आहेत त्या संपूर्ण रिक्वायर्ड डॉक्युमेंट घेऊन आम्ही कार्यालयात येतो असं त्यांना सांगा. जर त्यांनी कार्यालयात येण्यास परवानगी दिली तर आपण संबंधित जे डॉक्युमेंट्स आहेत ते संपूर्ण डॉक्युमेंट घेऊन आपल्या जवळच्या कार्यालयात, ज्या कार्यालयातून फोन येईल किंवा आपल्याला बोलवले जाईल तिथे झाले. परंतु आपण कोणत्याही प्रकारचा OTP किंवा पर्सनल इन्फॉर्मेशन आपली जी आहे ती कोणालाही देऊ नका. आपली फसवणूक होण्याची शक्यता खूप आहे. पहिलेच आपण लाडक्या बहिणीचे हप्ते न आल्यामुळे परेशान आहोत, सरकारने आपला फायदा घेतला असं बऱ्याचशा लाडक्या बहिणींचं म्हणणं आहे. काल आपण बघितलं असेल जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा निघाल्या होत्या आणि या मोर्चाच्या अनुषंगानेच वेगवेगळे फोनसुद्धा यायला सुरुवात झालेली आहे की आम्ही केवायसी करून देतो, आपली वैयक्तिक डिटेल्स द्या. कृपा करून अशी कोणतीही वैयक्तिक माहिती आपण कोणालाही देऊ नका आणि फसवणूक करून घेऊ नका. जेव्हा जेव्हा आपली केवायसीचा ऑप्शन आपल्याला उपलब्ध होईल तेव्हा तेव्हा निश्चितच आपल्या या यूट्यूब चॅनलवरती आपल्याला कळवण्यात येईल. त्यामुळे या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला योग्य माहिती आणि अपडेट माहिती दिल्या जाईल आणि अपडेट राहण्यासाठी अपडेट राहा.